नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता जे विठ्ठल आणि रुक्मिणी आलेले असतात त्यांच्या घरी जेवायला, ते पोटभर जेवलेले असतात. ते म्हणतात माऊली आता चला येतो. छान असं भजन झालेलं असतं. सगळे मंत्रमुग्ध होतात ते भजन ऐकून. आता ते निरोप घेतात की आम्ही येतोय. दोघं चाललेले असतात तेवढ्यात काय समोर सानिका दिसते. त्यातली रुक्मिणी असते. त्या समोर येतात आणि सानिकाच्या अगदी जवळ आलेले असतात. सानिका आता घाबरते अजून त्यांना बघून. रुक्मिणी असते ती आता सानिकावर म्हणत असते, तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट आहे बाळा, भयानक असं संकट तुझ्या पुढे उभे, पण अजिबात घाबरू नकोस. तुला घाबरण्याची गरजच नाहीये बाळा. कसं आहे ना, तुमच्या या घरात या कुटुंबात अन्नपूर्णा आणि साक्षात लक्ष्मी आहे या पोरीच्या रूपामध्ये. लक्ष्मी आणि अन्नपूर्णा जर तुझ्या सोबत असेल तर तुला घाबरायचं काय कारण आहे बाळा. मुलगी तुझं सगळं दुःख दूर करणार आहे, हा शब्द आहे माझा. रुक्मिणी सानिकाला म्हणतात अजिबात काळजी करू नको बाळा, सगळं व्यवस्थित होणार आणि ही पोरगी ना सगळं दुःख ते दूर करणार आहे. त्यामुळे अजिबात काही टेन्शन घेऊ नको, अगदी बिनधास्त राहा बाळा. आता दोघंही नवरा बायको श्रावणीला म्हणतात येतो आम्ही माऊली, चला आम्हाला निरोप द्या. श्रावणी म्हणते एक मिनिट थांबता का तुम्ही. ते अगदी विठ्ठल रुक्मिणी जवळ उभे राहिलेले असतात आणि आता श्रावणी नमस्कार करणार असते जोड्यानं. म्हणजे शुभू आणि श्रावणी साक्षात विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेणार असतात. त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद, इतकं हसू असतं, प्रसन्नता असते. तिची धडपड, श्रावणीचे संस्कार बघून ते फार फार आनंदी झालेले असतात. ते आता हात लावून त्यांच्या पाया पडते आणि पाया पडून जेव्हा वर बघते तर काय साक्षात विठ्ठल रुक्मिणी तिला दिसलेले असतात. श्रावणीच्या डोळ्यात आनंद अश्रू व्हायला लागलेले असतात की साक्षात विठ्ठल रुक्मिणीने मला दर्शन दिलंय. ती खूप चांगली असते आणि त्याचं फळ देवाने तिला दिलेलं असतं. साक्षात विठ्ठल रुक्मिणीने एकादशीच्या दिवशी तिला दर्शन दिलेलं असतं आणि आम्ही आहोत हे तिला जाणून सुद्धा दिलेलं असतं. ती अगदी भारावून गेलेली असते किंवा आजचा दिवस तिचा सार्थकी लागलेला असतो. सगळं काही सुख तिला मिळालेलं असतं. तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं असतं. साक्षात देवाने तिला दर्शन दिले, तिच्या घरात देव आलेले असतात. याच्यापेक्षा अजून काय सुख पाहिजे. भरून त्यांनी आशीर्वाद दिलेला असतो. शुभू आणि श्रावणीला छान प्रसन्न मनाने श्रावणीच्या घरातून ते आता चाललेले. डोळे पुसते, स्वतःला सावरते आणि त्यांच्यासमोर हात जोडून तशीच उभी राहिलेली असते. माऊली आम्ही आता येतो. कृष्ण हरी राम कृष्ण हरी करत करत ते आता निघालेले असतात. छान प्रसन्न असं वाटत असतं शुभूला आणि श्रावणीला. अण्णाही खूप भारावून गेलेले असत की आपल्या घरात कोणीतरी आज खाऊन गेलं. मलाही छान वाटत असतं. त्यांनी आशीर्वाद दिलेला असतो. तिला एक कॉन्फिडन्स आलेलं असतं. म्हणतात कारभारने तू आज श्रावणीला विठ्ठलाची पूजा करू दिली नाही. घरात उभं केलं का, आता इथून बाहेर निघ, मला पूजा करायची, बरोबर ना. विठ्ठलाचं नाही बघ, ज्या विठ्ठलाची पूजा श्रावणीला करू दिली नाही, साक्षात तेच विठ्ठल रुक्मिणी डायरेक्ट श्रावणीच्या दारात आले. तिच्या हाताने जेवणही जेवले आणि स्वतः तिला आशीर्वाद दिला. ही विठुरायाची लीला आहे. माझ्या आईवर काही एक परिणाम होत नाही. तिला काहीही वाटत नाही की आपण चुकीचं वागलोय. आता घरातली भांडी वगैरे आवरत असते तेवढ्यात काही शुभू बाहेरून आलेला असतो. म्हणते शुभू आलास का. पटकन ती हात धुते भांड्याचे आणि म्हणजे शुभूच्या जवळ आलेली असते. आता शुभू हेल्मेट काढतो आणि म्हणतो आता श्रावणीला मी काय सांगू. शुभू नाराजच असतो, आलेला असतो पण तो नाराज असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नसतो. श्रावणीला मात्र खूप आनंद वाटत असतो की आता बाबांच्या बद्दल काहीतरी माहिती कळेल. फोटो काढलास का पूजा करताना, दाखव की मला फोटो, मला बघायचंय बाबांना. कसे झाले बाबा, कसे सांगणार रे शुभू, सांगणार रे कसेत माझे बाबा, पटपट सांगणार रे. मी काय विचारतेय तुला, असं काय करतोयस तू ना. बाबा छान झाली ना पूजा, सगळं व्यवस्थित ना रे. इतक्या आनंदाने, इतकं तिला उत्साह असतो, ती विचारत असते माझ्या बाबांची पूजा कशी झाली, बाबा छान आहेत का, कसं होतं तिथं, सगळं 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 काही विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण शुभू अगदी शांत आणि नाराज उभा असतो. श्रावणीला कळतच नाही की हा शुभू का बोलत नाहीये. मी एवढ्या याच्याने बोलण्याचा प्रयत्न करते, एवढं त्याच्याकडनं काहीतरी काढून घेते, पण तो का बोलत नाही. श्रावणी चिडलेली असते. शुभू काय बोलत का नाहीये रे, पटापट पटापट सांग की, असं काय वागतोय शुभू तू. आणि साहेब पूजेला मंदिरात आलेच नव्हते, साहेबांच्या हाताने पूजा झालीच नाहीये, बाबा मंदिरात पूजेला आले नाही, असं होणारच नाही. आजपर्यंत एकही एकादशी केली नाही की ते बाबांनी पूजा केली नाहीये. आषाढी एकादशीची पूजा बाबांनीच केलेली आहे प्रत्येक वेळेला विठ्ठलाच्या मंदिरात. आणि हे तो तुझे म्हणतोय त्याच्यावर विश्वास नाहीये. बाबा आले नाही असं होणार नाही, तू उशिराने गेला असशील. कारण बाबा कधीही पूजा टाळू देत नाही. कितीही काही काम असू दे, बाबा पूजेसाठी येतात म्हणजे येतातच. त्याऐवजी अलकनंदा मॅडम आल्या, त्यांनीच पूजा वगैरे केली. सगळं साहेब नव्हतेच आले. हे कसं शक्य आहे. अगं बाई, तेच मी जे ऐकलंय, जे बघितलंय तेच तुला सांगतोय. खरंच अलकनंदा मॅडम होत्या पूजा करायला. का आला होता का, तो होता का आत्याच्या बरोबर. साहेब सुद्धा नव्हते, फक्त अलकनंदा मॅडम होत्या. मी सांगतोय ना तुला, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये. श्रावणी म्हणते असं होणारच नाहीये. बाबा नाही तर पृथ्वी काका तरी असणार. पण आता काळजी करायला लागलेली असते, खूप टेन्शन मध्ये आलेली असते. शुभवंत श्रावणी तुला एक सांगू का, साहेबांना काहीतरी इमर्जन्सी असेल, काहीतरी अर्जंट कामाला असेल म्हणून त्यांना जायला लागलं असेल, काहीतरी मजबुरी असेल ना. नाही शुभू, असं शक्यच नाहीये. मी गॅरंटी देते. अरे मागच्या वर्षी मागच्या पूजेला 101 ताप होता बाबांना. डॉक्टरांनी सक्त सांगितलं की बेडच्या खालीच उतरायचं नाहीये, तुम्ही आराम म्हणजे आरामच करायचा आहे. नाही ऐकलंय बाबांनी. बाबा पूजा करण्यासाठी हट्टीपणा केला आणि पूजा करायला मंदिरात आलेच आणि बाबा व्यवस्थित झाले. असं होणारच नाहीये. बाबाचा आजारी
होते तरी सुद्धा पूजेला आले, तर मग आता असं काय झालं की बाबा पूजेला चालले नाही? किती एमर्जन्सी असू दे, विठ्ठलाच्या पूजेपुढे बाबांची काहीच एमर्जन्सी नसते. त्यामुळे काहीतरी वेगळं आणि विचित्र असं वाटतंय मला. काहीतरी नक्कीच आहे शुभू, म्हणूनच बाबा पूजेसाठी आलेले नाहीये. नाही तर एवढी महत्वाचा दिवस, एवढी महत्वाची पूजा बाबा सोडणार नाही. मी तुला गॅरंटीने सांगते, काहीतरी आहे. श्रावणी, तू उगाच आता काही तर्क लावत बसू नको. असं काही नाही, काहीतरी महत्वाची मीटिंग असेल म्हणून तर अलकनंदा मॅडम आल्यात ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही रे शुभू, मला अस्वस्थ होतंय. आता बाबांची मला काळजी लागून राहिली आहे. जोपर्यंत मला काही कळत नाही तोपर्यंत मला काहीही सुचणार नाही. पूजा त्यांच्यासाठी खूप खूप महत्वाची आहे, जीवापेक्षाही महत्वाची आहे. इम्पॉसिबल आहे. बाबांनी पूजेला येणं नाही हे मला इमॅजिनच होत नाहीये किंवा मला विश्वासच बसत नाहीये. त्यामुळे बाबा पूजेला आलेच नाही हे तू बोलूच नको. पूजा वगैरे चुकवणं शक्यच नाहीये. पण तो श्रावणी, तू बरोबर बोलायलेस, कारण एवढी महत्वाची पूजा साहेब सोडणं शक्यच नाहीये. तेही बरोबर आहे तुझं. पण मग साहेब आले का नसतील? मग श्रावणी म्हणते, मीही तेच म्हणते की बाबा पूजेला का आले नसतील याची खात्री वाटून घ्यायला नको, हे आपल्याला कळायला नको. आता पटकन बोलून जातो, साहेब आजारी तर पडले नसतील ना? साहेबांना तर काही झालं नसेल ना ग श्रावणी? श्रावणी घाबरते आणि तोंडाला हात लावते. तर काय करू आणि काय नाही. श्रावणीच्या जे मनात होतं ते शुभू पटकन बोलून गेलेलं असतो की साहेब जर आजारी पडले असतील तरच ही पूजा टळू शकते, नाही तर साहेब पूजा सहजासहजी सोडणार नाहीये. आता उलघाल करत असते, काय करू आणि काय नाही तिला काही सुचत नसतं. शुभू तो शांत होणार श्रावणी, तू अपर्णा मॅडमला फोन लाव. एक्झॅक्टली काय नाही सिच्युएशन लगेच कळून जाईल. तर मी काकीला लगेच फोन लावते. तर फोन घेते आणि पटकन अपर्णाला फोन लावायला लागते. श्रावणी घाईने फोन लावत असते. तेवढ्यात काय लगेच आई येऊन उभी राहते. ए नट मोगरे, भांडे धुवायला लावली ते काय ग? फोनवर खेळत बसली, टाइमपास करते की काय? भांडे कोण धुवायला येणार ग? तू नाही याचा फोन हिसकावून घेते. तिला फोनच लावू देत नाही आई. पर्यंत अपर्णा काकूला तिने डायल केलेला असतो नंबर आणि फोन हिसकावून आईने हातात घेतलेला असतो. राग येतो की तुझ्या चुलती बरोबर बोलत होती काय? म्हणजे सांगितलंय ना घरच्या लोकांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करायचं नाही, तरी सुद्धा चोरून त्यांच्याशी बोलत होती. इतकी हिंमत! नट मोगरे, म्हणजे माझा शब्द मोडायला लागलीस होय? घरात पाऊल ठेवताना बजावून सांगितलं होतं तेव्हा अक्कल कुठं घाण ठेवली होती का? आणि आता नको म्हटलं तरी फोन लावतीयस तू. पण तू ऐकतीस का जरा? तिच्या वडिलांची तब्येत कशी त्यासाठी फोन लावायचा होता. हे शुभू, तू तर बोलूच नको रे. तू तर अजिबात काही बोलायला जाऊ नको. बसायचा, आवाज नाही करायचा. मी नटमुगरी बरोबर बोलतीये ना, तिच्या बरोबरच बोलू दे. कोणी म्हणते सासूबाई ऐकत माझं, बाबांची काळजी वाटतेय म्हणून त्यांना फोन लावायचा आहे. ते तब्येत वगैरे कशी त्यासाठी मला फोन लावायचा. बाबांची काळजी वाटते होय? करू तुझ्या बाबांची काळजी वाटते तर माझा काय संबंध? पण शिकू नको, कामाला बस. घासती भांडी लागली, याची काळजी त्याची काळजी, याला फोन त्याला फोन. शहाणपणा करायचं नाही. चल लाग कामाला. फोन लावायला ठेवून देते तिच्या हातात आणि कामाला लाग असं म्हणते. जर फोनला हात लावशील तर याद राहा. लावताना दिसली तर याद राहा का माझ्याशी गाठ आहे. बघ तुझी काय हालत करते मी. श्रावणीने फोन ठेवून दिलेला असतो आणि परत ती आता भांडी घासायला लागलेली असते. फार छान वाटत असतं. श्रावणीला टॉर्चर केलं, तिला दुखावलं की हिला फार सुख मिळत असतं, आनंद मिळत असतो. आता बिचारी श्रावणी रडत भांडी घासत असते तर आईला फार समाधान वाटलेलं असतं किंवा आपण हिला टॉर्चर केलंय ना, खरंच कमालच केली. फार वाईट वाटलेलं असतं. श्रावणी आता नाराज होते आणि भांडी घासण्यासाठी खाली बसते. ती आता भांडी घासायला सुरुवात करते. मात्र आई तन करत आतमध्ये निघून गेलेली असते. श्रावणीला दुखावून तिला फारच आनंद झालेला असतो. मी आणि शुभू एकमेकांच्याकडे बघतात आणि काही नाही, मजबुरी असते, शांत बसतात. मी रडत विचार करत सगळी भांडी घासते. आता अलकनंदा फार छान तयार झालेली असते, नटून धटून, आणि ती रुद्रकडे आलेली असते. रुद्र, तुला काय सांगू, मी इतकी खुश आहे की मी कमालीची खुश आहे. म्हणजे मी सांगू शकत नाही रुद्र, मी किती खुश आहे. अलकनंदा आता किती आनंदी आहे हे रुद्राला सांगत असते. दिवस माझ्यासाठी खूप मोठा ऐतिहासिक असा ठरलाय, त्यामुळे मी इतकी खुश आहे ना रुद्र, मी तुला सांगू शकत नाही. वर्षी विश्वंभर ही पूजा करायला जातो, न चुकता जातो. म्हणजे जातोचा, काहीही काम असू दे, पूजा तो करायला जाणार म्हणजे जाणार. पण मी आज स्वतः पूजा केली माझ्या हातानं. मीडिया, पत्रकार सगळे होते तिथे आणि त्यांच्या समोर मी पूजा केली आहे. काय सांगू, काय फिलिंग आहे. खूप फोटो काढलेत. वाव. भविष्याविषयी प्रश्न वगैरे विचारले. मीडियाच्या समोर डायरेक्ट मी गेले. म्हणजे तुला काय सांगू ना, मला स्वतःवर असं प्राऊड फील होते की वा, मी आज काय कामगिरी केली आहे. सगळ्या पेपरमध्ये मीच झळकणार. अलकनंदा. पेजला माझेच फोटो असणार. रुद्र म्हणतो वा 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 मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, छान. अलकनंदाला रुद्र म्हणतो धमाकेदार सुरुवात झाली. अलकनंदा म्हणते मग धमाकेदार सुरुवात झाली म्हणजे झालीच आहे रुद्र. मतदारसंघातून माझी आमदारकीची सीट पक्की झाली म्हणजे पक्कीच झाली रुद्र. बघ तू, डावच असा टाकलाय. नंतर शिक्षण मंत्री तर मीच होणार. मग काय, वा 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 वा. विश्वंभर फक्त बेडवर पडून राहणार आणि मी होणार शिक्षण, आधी आमदार, शिक्षण मंत्री. मग काय, माझी लॉटरीच लॉटरी. राहिला प्रश्न विश्वंभरचा. आता जी अवस्था आहे ना, त्यापेक्षा भयानक बिकट अशी त्याची अवस्था करून टाकणार की तो बेडच्या खाली पाऊल सुद्धा टाकू शकत नाहीये. असा अंथुरणाला खेळायला लावते ना त्याला की तो आयुष्यभर अंथुरणावरच पडून राहणार. राजकारणाचं नाव सुद्धा घेणार नाही तो. अलकनंदाचा शब्द. पण एक गोष्ट कळत नाहीये मला. रुद्र आता अलकनंदाला विचारतो, सर तर पूजेसाठी निघाले, मग अचानक कसं तुम्ही आलात आणि सर घरी राहिले, म्हणजे ही जादू कशी झाली? अलकनंदा हसायला लागलेली असते, कारण तिने काय केलंय तिला माहिती असते ना.
अहो मॅडम काय घडले, हसताय काय? कमाल आहे कमाल असते. आणि हीच तर अलकनंदाची कमाल आहे रे रुद्र. तिला फार गर्व वाटत असतो की मी काय कमालीचं काम केलं की भावाला आजारी पाडलं. ती अवस्था आहे ना जिवंत पुतळ्यासारखी करून ठेवली. हलायचं नाही, डुलायचं नाही, फक्त जिवंत राहायचं. विश्वंभर राजे शिर्के फक्त एक पुतळा करून ठेवलाय. अशा प्रकारच्या गोळ्या दिल्या आणि डायरेक्ट स्टॅच्यू सारखा बनवलाय त्याला. नंदा काय करते आणि काय नाही ते सगळं रुद्रला भावनेच्या भरात ती सांगून गेलेली असते. घाणेकर जो होता ना विश्वंभरचा मित्र, त्याची अवस्था जिवंत पुतळ्यासारखी केली. त्याच गोळ्या एक्झॅक्टली विश्वंभरला देते आणि विश्वंभर आणि शिरीष घाणेकरची एक सारखी अवस्था करून ठेवली आहे. फक्त आणि फक्त जिवंत पुतळा तयार केलाय त्यांना. पुतळ्याच्या खिरीत सुद्धा तीच गोळी दिली होती मी, म्हणूनच विश्वंभरला फिरायला लागला आणि चक्कर आली, तब्येत त्याची बिघडली. मॅडम वा, कमाल कमाल कमाल. आता हा रुद्र सुद्धा विषारी असतो, अलकनंदा सुद्धा विषारी असते. दोन विष एकत्र आलेली असतात आणि काहीतरी भयानक भीषण असं ते घडवणार, यात काही शंकाच नाही. ते फार आनंदी असतात, फार खुश असतात आणि हसत असतात. त्यांनी जो पराक्रम केलाय त्यावर त्यांना फार छान वाटत असतं. ते हसत असतात अगदी आनंदी. रुद्र अजून एक गोष्ट सांगते, इथून पुढे त्याच्या प्रत्येक गोष्टीत तो जिथे हवा आहे ना त्याच्याऐवजी मीच जाणार. तब्येत खराब आहे म्हणून मीच प्रत्येक ठिकाणी उभा राहणार आणि विश्वंभराऐवजी मीच माझी छाप सोडणार. तू बघच, प्रत्येकाला मीच ओळखायला लागणार, मलाच लोक ओळखतील आणि मग काय तिकीट तर मला मिळणारच. सीट तर पक्की आहे रुद्र, सीट पक्की म्हणजे पक्की. रुद्र आणि अलकनंदा विश्वंभर साहेबांच्या बाबतीत खूप 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 घाणेरडा खेळ खेळत असतात. इतका घाणेरडा खेळ असतो की त्या बिचाऱ्याचं आयुष्य संपवायला निघालेले असतात. तर सत्तेसाठी त्याचं जिवंत पुतळा तयार करायला लागलेली असते अलकनंदा. इतक्या नीच पातळीला उतरलेली असते. आता श्रावणीने सगळं काम वगैरे आवरलेलं असतं आणि तिचा बिछाणा अंगणातच असतो. अजून सुद्धा अंगणात बिछाणा करते आणि आता झोपायची तयारी असते. बिछाणा टाकलेला असतो आणि ते आता पडत असते. म्हणजे तिला झोप वगैरे लागत नसते, पण आता वडिलांची काळजी असते आणि काळजी करून तरी काय करणार. नाही फोन लावायचा, नाही कॉन्टॅक्ट करायचं. आणि जशी डोकं टेकवते लगेच दुपारचा प्रसंग आठवलेला असतो. शुभू पटपट सांग बाबा आले होते का पूजेला, कसे दिसत होते, पूजा झाली का, छान पूजा झाली का. एका मिनिटात श्रावणीने खूप सारे प्रश्न विचारलेले असतात. तो प्रसंग आठवत असतो. त्यानंतर शुभू बोललेला असतो की नाही साहेब आलेच नव्हते पूजेला, अलकनंदा मॅडम आल्या होत्या. तीच काळजी लागून राहिलेली असते. ती आता रडत असते. कासावीत झालेला असतो तिचा जीव की माझ्या बाबाला नेमकी काय झालं असेल की ते पूजेसाठी आले नाही. मॅडम आल्या हे ऐकल्यावरच श्रावणीला धक्का बसलेला असतो की ती कशी आली. हो जे बोलला ते ऐकून ती आता पटकन जी पडलेली असते बिछाण्यावर ती परत उठून बसलेली असते आणि अजूनच तिला काळजी लागलेली असते की असं काय घडलं की आत्याला पूजेसाठी जायला लागलं आणि बाबा घरीच राहिले. घाबरलेली असते, अस्वस्थ होतो आणि आता रडायला लागलेली असते कारण बाबांची काळजी लागून राहिलेली असते. तिला काही सुचतच नाही. आता मागचा पुढचा विचार करत नाही, डायरेक्ट उठून ती पळतच गेलेली असते साहेबांच्या घरी. दार असं धाडकन उघडते आणि साहेबांना तिला बघितल्याशिवाय काही चैन वाटणार नसते. टाकू की काय विचार करत असते. आता दारात पहिलं पाऊल टाकू की नको ती विचार करते. पण साहेबांनी स्वतः तिला सांगितलेलं असतं या घरात पुन्हा पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही, हे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेत. विश्वंभर साहेब जे बोलले ते श्रावणीला आठवलेलं असतं आणि श्रावणी आता जागेवरच थांबून घेते. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बाबांना जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मला शांत वाटणार नाही, मला चलबिचल होत राहणार आहे. काहीही झालं तरी मला बाबांना एकदा बघायचं तर नाहीये ना याची खात्री करायची आहे फक्त. त्यासाठीच मला जायचंय आणि म्हणूनच त्यांना दिलेला शब्द मला मोडायचा आहे. मला जावंच लागणार आहे. आज शब्द दिलेला मोडलेला असतो. फायनली ती घरात एंटर करते. ती आता चालत असते. काही करून फक्त साहेबांना एकदा डोळ्याने बघायचं आणि माघारी जायचं एवढंच तिच्या डोक्यात असतं. चाललेली असते तेवढ्यात काय अलकनंदा म्हणते थांब श्रावणी, तुझी हिंमत कशी झाली का आतमध्ये यायची. बरं इथे यायला मनाई केली तरी तोंड वर करून आलीस, लाज वाटत नाही का जरा. फक्त बाबांना एकदा बघायचंय, त्यांना बघितलं की माघारी जाईन, परत येणार नाही. मला फक्त एकदा बघू दे. मंदिरात का नाही आले म्हणून काळजी लागून राहिलीये, म्हणून मी त्यांना बघायला आली. एकदा बघू दे फक्त. जरी येत का एकदा बघू दे, मी लगेच जाते. ते असेल किंवा नसेल तू त्याला भेटायचं नाही. त्या गोष्टींची काही एक संबंध नाही. आता पृथ्वी काका सुद्धा आलेलं असताना सुद्धा तिथे असते. ते काही झालं तरी मी माझ्या बाबांना भेटल्याशिवाय काय जात नसते. काय करायचंय ना ते करून घे. मी बाबाला भेटणार म्हणजे भेटणार. किंमत मोजायला लागली तरी चालेल. मी आज माझ्या बाबांना भेटणार म्हणजे भेटणार, कारण मला काळजी लागून राहिली की ते आजारी आहे म्हणून. एकदा मला डोळ्याने बघू दे, मग मी निघून जाणार आहे ना. तू कशी जाते. आता आत्याने हात पकडलेला असतो आणि तिला त्रास द्यायला लागते. ती म्हणते माझा हात सोडा आत्या, मला जाऊ दे. तर डायरेक्ट आत्याला ढकलून देते आणि आत्याची लायकी दाखवते तिला. आणि श्रावणी आता चाललेली असते. पकडा पकडा तिला पकडा. श्रावणी काय ऐकत नाही, पळत सुटलेली असते. आता अलकनंदाला पकडतो. ए पृथ्वी मला काय पकडतोय, त्या श्रावणीला पकड असं म्हटली. मुद्दाम टाइमपास करतो. तुला काही लागलं नाहीये ना. अरे ती विश्वंभरच्या खोलीत चाललीये ना, तिला अडवा. अगं अक्का तुला काही लागलंय का ते सांग की. नाही रे मला कुठे काय लागलंय. पृथ्वी त्या पोरीला अडव आधी. धरा तिला धरा. पृथ्वी आता आपण आला खुणावतो की इला आधी थांबव. डायरेक्ट साहेबांच्या रूम मध्ये जाते तर साहेब बिछाण्यावर पडलेले असतात. खूप वाईट अवस्था असते साहेबांची. चांगला हिंडणा फिरणारा माणूस
डायरेक्ट बिछाना पकडतो. डोक्याला हात लावायला लागते, विचार करते लावू की नको, त्यांना नाही आवडलं तर उगाच त्रास. डोक्याला हात लावतेच हिंमत करून. तो खूप ताप भरलेला असतो साहेबांना. रडायला लागते. बाबांना एवढा ताप आहे, इतकी वाईट परिस्थिती बाबांची. श्रावणी जेव्हा साहेबांच्या हातावर हात ठेवते आणि हात काढते तेव्हा साहेबांना जाग येते आणि साहेब बघतात तर काय समोर श्रावणी उभी असते. श्रावणीकडे बघतच थांबलेले असतात. पण साहेब उठतात आणि असे उठून बसलेले असतात. कशी झाली इथे यायची. नंद सुद्धा आलेली असते आगीत तेल ओतायला. साहेब तर श्रावणीला बोलत असतात, तेवढ्यात अलकनंद सुद्धा येते. ती काका अपर्णा सगळेच येऊन उभे राहिलेले असतात तिथे. साहेब आता श्रावणीवर चिडचिड करत असतात. चालती हो आत्ताच्या आत्ता. बाबा तुमची तब्येत बरी आहे का, काळजी वाटली म्हणून तुम्हाला बघायचं होतं, बाकी मी जाणारच. खूप रडत असते. तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला ताप आलाय ना, वाटले म्हणून भेटायला आले. प्लीज प्लीज मला तुम्हाला फक्त बघू द्या एकदा. तर तुला काय सांगितलं होतं माझ्या घरात यायचं नाही, मग तू आलीच कशी. अलकनंदा मध्येच बोलायला लागलेली असते बापलेकाच्या. तुला काय सांगितलं, ही पोरगी महाधूर्त आहे, आलीच ना ती शेवटी. विसरून तिला परत घरात घ्यावं ना यासाठी आली ती. फार हुशार पोरगी आहे ती. नंदा म्हटलेली असते विश्वंभरी तू राग विसरावा, हिला परत घरात घ्यावं, पहिल्यासारखं राणीसारखं हिने जगावं यासाठी आली ती पोरगी. श्रावणी म्हणते देवाशप्पथ सांगते असं कोणत्याही उद्देशाने मी आली नाहीये, फक्त तुमच्या काळजीपोटी प्रेमापोटी आली. बाबा विश्वास ठेवा, बाकी काही एक नाहीये मला देणं. शपथ घेऊन बाबांना सांगते की मी नाही कुठल्याही घाणेरड्या उद्देशाने नाही आली, मी फक्त तुमच्या काळजीपोटी आली. अलकनंदाला असं वाटतं की हा बाप प्रेमाच्या भावनेने लगेच तिला माफ करून टाकेल आणि मग काय बाप लेकीचं नातं परत सुधारेल. अलकनंदाला हे नको असतं. दयाची गरज नाहीये मला, अजिबात काळजी वगैरे करू नको, बाकीचे लोक आहेत माझी काळजी घ्यायला. ते बाबा फक्त तुमचं ताप उतरेपर्यंत मला थांबू दे. स्वतः श्रावणीला धक्के मारून हकलवून देतात आणि अलकनंदाला हेच हवं असतं. म्हणूनच तिने दोघांच्या मध्ये एवढी मोठी दरी निर्माण केलेली असते. माझ्या घरात पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही, पहिलं आणि शेवटचं सांगतोय मी. त्या धक्के मारून साहेबांनी स्वतः हकलवलेली असते. खूप वाईट प्रसंग आलेला असतो श्रावणीवर. परत हिंमत करू नको, नाहीतर राग कोणत्या थराला जाईल ना कल्पना सुद्धा करणार नाही. जबरदस्त असं स्वप्न पडलेलं असतं. ती रडत असते स्वप्नात. शुभू येतो, श्रावणी श्रावणी करतो. श्रावणीची डचकून उठते. काय ग श्रावणी, तिने इतकं भयानक स्वप्न बघितलेलं असतं की बाबा तापेने फनफन करताय आणि धक्के मारून मला घराच्या बाहेर काढून दिलं. शुभू म्हणतो श्रावणी काय आहे, अरे खूप विचित्र असं स्वप्न बघितलंय शुभू मी. होतं रे शुभू, खूप भयानक स्वप्न होतं. घट्ट अशी मिठी मारलेली असते, सावरण्याचा प्रयत्न करत असते. शुभू सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतो आणि शांत हो श्रावणी, काही झालेलं नाहीये, एवढी का तू घाबरतीयस. स्वप्न पडलं का हो मला बाबा काहीतरी भयान याच्यामध्ये आहे, संकटात असं वाटायला लागले, काहीतरी विचित्रच असं वाटतंय बाबांच्या बाबतीत. स्वप्न होतं, साधं स्वप्न नव्हतं. खूप आजारी होते, खूप म्हणजे खूप आजारी होते आणि खरंच ते आजारीच असणार आहे. येऊ शकले नाही, तापाने फनफन करताय म्हणजे काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. काय आहे ना हे आपल्याला शोधायला लागणार आहे. कळणार कसं रे शुभू नेमकी त्यांची तब्येत. करून घे बाबांची तब्येत कशी आहे, काय चौकशी कर, तुला कळेल. हो श्रावणी मी करतो चौकशी, तू निवांत राहा बरं. तर रात्री त्यांच्या घरात गेलो तर ते काहीही आरोप करतील, माहिती ना तुला ते अलकनंदा मॅडम कशी. मला बघितलं तब्येत अजून बिघडेल, कळतंय का तुला. काही जाईन की सिक्युरिटी गार्डने बघितलं तर बाबांच्या खोलीपर्यंत जाणं लांबच राहिलं, मागेच तमाशा हो. त्याच्या गेट मधनं आत पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. तर कसं जायचं बंगल्याच्या आत हे माझ्यावर सोपव, मी बरोबर जाईन, तू काळजी करू नकोस. त्यांची तब्येत कशी आहे, पूजेला का आले नव्हते ही माहिती बंगल्यात जाऊन मी काढणार म्हणजे काढणार आणि तुला व्यवस्थित येऊन सगळं सांगतो. हे वचन दिलेलं असतं श्रावणीला की मी बंगल्यात जाणार आणि साहेबांची तब्येत कशी आहे, ते पूजेला का आले नाही मी तुला सांगतो. आता मित्रांनो हा भाग तर इथेच संपलेला आहे. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. श्रावणी आता नाश्ता घेऊन चाललेली असते. मुद्दाम तिला धक्का देते ही शोभी आणि नाश्ता खाली सांडतो. आई म्हणते 2-2 वेळेला नाश्ता बनवायला तुझ्या बापाची जहागीर आहे काही, ते काय गे पोरेची सून आहे ना, मग सुनेच्या मर्यादेतच वागायची. तर नाही राहिली तर दार कायमची बंद करीना. आता इकडे साहेबांची चौकशी करण्यासाठी बंगल्यात आलेलाच बोलायला लागते शुभू. तेवढ्यात काय अलकनंदा जोरात ओरडते, शुभू इथे येण्याची हिंमत कशी केली, आता निघून जाण्याचे धक्के मारीन तुला मी. साहेबांना भेटल्याशिवाय मी काय जात नसतो. अलकनंदा त्याला असं ढकलते की शुभू जमिनीवर पडलेलं असतो आणि 2 सिक्युरिटी गार्ड तिथे उभेही असतात. आता अलकनंदाला जुगारून अलकनंदाला बाजूला लोटून शुभू साहेबांच्याकडे जाणार का आणि साहेबांची तब्येत कशी आहे हे श्रावणीला सांगायला येणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.